सकाळचं जेवण थोडं जास्त झालं होतं आणि सगळ्यांची पोट अगदी गच्च भरली होती, म्हणून संध्याकाळी ना हलकं काहीतरी बनवायचं असं ठरलं। काय बनवू असं विचारलं सगळ्यांना, अगदी वातच घालायला सुरुवात केली की हे बनव ते बनव, आणि ते ऐकून चिडचिडच झाली। म्हटलं की ह्यांचं काही ऐकणार नाही, मी माझ्या मनाचं बनवणार। आणि ती रेसिपी इतकी टेस्टी बनली, सगळ्यांना खूप आवडली। चला सुरुवात करू। तर त्यासाठी इथं बघा मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं। आता रेसिपीला छान खमंगपणा यावा आणि छान असं टेक्स्चर आणि बाइंडिंग पण यावं, यासाठी इथं आपण बेसन पीठाचा वापर करतोय। तर 2 मोठे चमचे आपण इथं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरलं। आता रेसिपी छान कुरकुरीत व्हावी म्हणून ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे इतका रवा घालतो, ह्यामुळे छान टेक्स्चर येतं। आता ही रेसिपी दिवसभर छान अशी मऊ राहावी म्हणून 1 चमचा साय, चवीनुसार मीठ घालायचं। सगळे जिन्नस बघा चांगले मिक्स करायचं। इथं मी साय वापरले, तुम्ही त्याऐवजी तूप किंवा तेल पण वापरू शकता। हे सगळी बघा पिठं चांगली अशी मिक्स करून घेतली। त्यानंतर लागेल असं पाणी घालायचं आणि हा गोळा मळताना जास्त मऊसूत असा गोळा मळायचा। बरेच जण ना हा गोळा मळताना खूप घट्ट गोळा मळतात, त्यामुळे बऱ्याचदा ही रेसिपी फाटते तुटते, तसं होऊ नये म्हणून मऊ मळायचा। आता सगळ्यात शेवटी 1 चमचा तेल घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटं ही कणिक चांगली अशी मळून घ्यायची। कणिक एकदा चांगली मळून झाली ना की मग रेसिपी पण अगदी परफेक्टच बनते। आता इथं माझा गोळा जो आहे तो बघा अगदी छान असा मऊ बनून तयार झालेला आहे। आता ही कणिक चांगली रेस्ट व्हावी म्हणून आपण एक 10 ते 15 मिनिटं आपण अशी साईडला ठेवायची, किंवा जास्तीचा वेळ असेल तुम्ही तेवढा पण ठेवला तरी पण चालेल। आता ही साईडला ठेवूयात आणि ह्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटपटीत चटणी बनवू। त्यासाठी तुम्ही कांदा आणि टोमॅटो कापून घेतले, त्यासोबतच लसणाचा पुढचा भाग काढून घेतला। एक छोटा पॅन घेतला, त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की टोमॅटो अशा पद्धतीने तेलावरती छानपैकी ठेवून घ्यायचे। टोमॅटो, कांदा आणि लसूण ह्यामुळे ना चटपटीत चव येते। ह्याआधी पण आपण बऱ्याचदा ही चटणी बनवली होती, पण आजची चटणी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाट बघायची। 3 ते 4 मिनिटांनंतर बघा टोमॅटोत ना मस्तपैकी असे छानपैकी स्मोकी फ्लेवरमध्ये येतात आणि त्यामुळे चटणीला ना मस्तपैकी स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यामुळे नेहमीपेक्षा चटणी छान लागते। वरची टोमॅटोची जी काही साल आहे ती काढून घेतली। गॅस बंद करून हे सगळं थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस काढून घ्यायचे। त्यामध्ये आता आपण पाव चमचा इतकं लाल तिखट, 1 चमचा मिक्सअप घातले, चवीनुसार मीठ आणि छान मुलांना चटपटीत आणि आवडीसारखं व्हावं म्हणून थोडंसं चीज घालायचं। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। थोडंसं पाणी घालून ही चटणी सगळी बारीक वाटून घ्यायची। मस्त अशी आपली टोमॅटोची एका वेगळ्या पद्धतीने केलेली चटणी तयार झाली। तोपर्यंत इथं बघा माझ्याकडे फ्लॉवर होता। फ्लॉवरची भाजी सगळे नको म्हणत होते, म्हणलं की काय करूयात फ्लॉवरचा, कारण 2 ते 3 दिवस हा फ्लॉवर असाच पडून होता। हा फ्लॉवर बघा ह्याचे जे छोटी छोटी फुलं आहेत ना ती छानपैकी सेपरेट करून घ्यायची। आज कोणी मदतीला पण नव्हतं, त्यामुळे सगळं मला एकटीलाच करावं लागणार होतं। फ्लॉवर स्वच्छ करून त्यानंतर हा 1 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याकडं छोटं मिक्सरचं भांडं असेल किंवा चॉपर बोर्ड असेल ना त्यामध्ये घालून घ्यायचं। मिक्सरमध्ये घालण्यापेक्षा हे चॉपरमध्ये घालायचं आणि छान असं हे बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता जो फ्लावर आहे तो पूर्णपणे अशा पद्धतीने बारीक आहे जो आपला तयार झालेला आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं चॉपर नसेल ना तुम्ही मिक्सरमधून ना पल्स मोडवरती पण देखील करून घेऊ शकता। ह्यामध्ये आता 1 मोठा चमचा इतकं मीठ घातलं आणि मीठ पूर्ण फ्लावरला सगळं चोळून घ्यायचं। फ्लावरला उग्रपणा असतो, उग्रवास असल्यामुळे फ्लावर कुणी खात नाही, त्यामुळे काय करायचं मिठाचं पाणी घालून छानपैकी दाबून जे काही एक्स्ट्राचं पाणी ते पूर्ण काढून घ्यायचं। यामुळे जो फ्लावर आहे तो छान कोरडा होतो आणि कोणत्याही प्रकारचं जीवनसत्व अजिबात निघून जात नाही। बरेच जण म्हणतील की यातनं खूप जीवनसत्व निघून जातील, पण तसं अजिबात होत नाही। यातलं पाणी निघून जातं आणि त्यामुळे रेसिपी बनवायलाही खूप सोपी पडतं। आता बघू शकता फ्लावर अगदी कोरडा झालाय। आता ह्यामध्ये ना आपण 1 चमचा इतका गरम मसाला घातला, 1 चमचा धनेजिऱ्याची पूड घातली, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची। कोथिंबीरचा फ्लेवर आहे ना तो खूप सुंदर लागतो, त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घाला। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, अर्धा चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण, चवीनुसार मीठ। आता मीठ घालताना थोडंसं मीठ घाला, कारण सुरुवातीला मीठ घालून आपण पाणी पिळून काढलं होतं, त्यातलं थोडंसं मीठ शिल्लक असण्याची शक्यता असते, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन घ्यायचं। सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं। हे जे सारण आहे ते अगदी छान चटपटीत तयार होतं। सगळा मसाला जो आहे ना तो अगदी फ्लावर सोबत कोट झालेला आहे। आता मुलांसाठी पण बनवते रेसिपी म्हणल्या मी थोडंसं चीज घालते, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आपण चटणीमध्ये पण घातलं जेणेकरून चटणीची चव छान लागावी आणि ह्या फ्लावरच्या पराठ्यामध्ये पण घालतो, त्यामुळे काय होतं सारण आहे ना ते अगदी मस्त लागतं। हे पुन्हा सगळं चांगलं बघा असं मिक्स करून घ्यायचं। तर सारण तयार झालं, चटणी तयार झाली, तोपर्यंत आपली कणिक पण आहे ना 15 ते 20 मिनिटं चांगली अशी भिजली गेलेली आहे। पुन्हा चांगली मळून घ्यायची आणि गोळा बघा अगदी मऊ आहे। ह्यातला एक छोटा चपाती एवढा गोळा जो आहे तो काढून घ्यायचा आणि गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा चांगला डीप करून घ्यायचा। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ना अगदी त्या पद्धतीने ह्याची एक पारी बनवून घ्यायची। ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीला वगैरे पारी करतो ना तर अगदी तशीच करायची, म्हणजे काय होतं सारण अगदी भरपूर बसतं।
आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त सारण किंवा कमी सारण भरू शकता. मला थोडे जास्त सारण भरलेले ना पराठे खूप आवडतात, त्यामुळे मग 2 ते 3 मोठे चमचे घेतलं. थोडंसं हातानं प्रेस करायचं किंवा अंगठ्यानं प्रेस करून ना कणिक ती वरच्या साईडला खेचून घ्यायची. त्यामुळे काय होतं, कणिक कमी होते आणि सारण भरपूर होतं आणि वरच्या साईडची जी काही एक्स्ट्राची कणिक असते ती थोडीशी काढून घ्यायची. यामुळे जेव्हा पराठे लाटतो त्यावेळी कणिक लागत नाही, जास्ती सारण लागतं आणि कणकेचा अगदी पातळ लेअर तयार होतो आणि त्यामुळे हे पराठे 100% खायला खूप छान चविष्ट लागतात. पुन्हा सगळं बघा हे पॅक करून घेतलं, हातानं थोडंसं प्रेस करून घेतलं. आणखीन एक तुम्हाला गोळा भरून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने हे गोळे भरून घेते, म्हणजे तुमचे पण पराठे अगदी 100% होतील. तुम्ही जर फ्लावर मधलं पाणी काढलं नाहीत ना तर ह्या मिश्रणाला जास्त पाणी सुटतं आणि मग पराठ्यामधून ते पाणी बाहेर येतं, त्यामुळे पराठे फुटतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पारी तयार करून घ्यायची, हवं तितकं सारण घालायचं, थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि कणिक आहे ना ती वरच्या साईडला खेचून घ्यायची, म्हणजे कणिक वरती येते आणि कणिक जे आहे ती जास्तीची काढून घ्यायची. अशा पद्धतीने सगळे सुरुवातीला गोळे भरून घ्यायचे आणि मग हे पराठे लाटायला सुरुवात करायचे. मी नेहमी असंच करते की भाजी चपाती नको आहे ना तर मस्तपैकी हलके हलके पराठे बनवायचे. एक पराठे खाल्ले की अगदी पोट गच्च होतं. आता बघा थोडंसं आहे ना अशा पद्धतीने पिठानं हे करायचं, बोटानं किंवा मग तुमच्या हाताच्या पंजानं ना हे सारण एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं. यामुळे काय होतं, जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे ना पराठे खाताना कणिक लागत नाही. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता अगदी अलगद हातानं हे पराठे लाटून घ्यायचे. पराठे लाटतेवेळी गोष्ट लक्षात ठेवा, ते ना पराठे थोडे जाडसरच छान लागतात. अगदी पातळ करायला जाल तर पराठे लाटताना फाटतात, तुटतात आणि मग ना अगदी वातड पण होतात. तर पराठे ना थोडेसे जाडसरच खायला खूप छान वाटतात. फार जाड नाही, फार पातळ नाही, तर मध्यम पण तुम्ही लाटू शकता. थोडंसं सारण तुम्हाला बाहेर येतं असं वाटलं की थोडंसं पिठाचा वापर करायचा आणि छान असं हे पराठे आहेत ना ते गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचे. सकाळचा नाश्त्याला करा किंवा माझ्यासारखं संध्याकाळी जर अगदी थोडीशी भूक असेल आणि जास्ती काही करायचं नसेल ना तर मस्तपैकी भाजी चपाती करण्यापेक्षा असे छानपैकी पराठे करायचे, जे हेल्दी आहेत, घरच्या घरी तयार होतात आणि पोटभरीचे तयार होतात. त्यामुळे नक्की एकदा तरी ही रेसिपी बनवायलाच पाहिजे. पराठे बघा छानपैकी लाटून झाले की गॅसवरती तवा ठेवला, तवा चांगला तापवला की हा पराठा टाकून घ्यायचा आणि तेल, तूप, बटर किंवा लोणी तुम्हाला जे काही आवडतं किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याने पराठ्यांना मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे. पराठे भाजतेवेळी सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा आणि जेव्हा शेवटी असतात तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि प्रेस करून पराठे नेहमी भाजून घ्यायचे. यामुळे पराठ्यांना छान डाग पडतात आणि अगदी जसे बाहेर विकतचे पराठे आपण बघतो ना अगदी तसेच पराठे तयार होतात. कणिक जर तुम्ही फार घट्ट मळाल ना तर पराठे जेव्हा लाटतो ना तेव्हा सारण बाहेर येतं. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की कणिक थोडी मऊ मळायची, म्हणजे सारण पण सगळीकडे पसरतं. तर छान असा पराठा बघा माझा भाजून तयार झालाय. हा काढून घेऊयात आणि गरमागरम पराठे मी एक लगेच सगळ्यांना दिले, त्यामुळे पटापट सगळ्यांनी खाऊन टाकले. फार जास्त पसाराही झाला नाही, फार जास्त काही करण्याची गरज लागली नाही, कोणत्याही प्रकारे भाजी करावी लागली नाही. मस्तपैकी असे हे जास्तीचे सारण भरलेले फ्लावरचे पराठे तयार झाले. फ्लावरची भाजी नको म्हणून 2 ते 3 दिवस फ्लावर असाच पडून राहिला होता, पण जेव्हा पराठे केले तेव्हा कळलेही नाही की ह्यामध्ये फ्लावर घातलाय, कारण तितके ते चटपटीत झालेही होते आणि त्यासोबत चटणीही मस्तपैकी झाली होती. तुम्हाला माझी आजची फ्लावरची पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा अशा छान आणि चटपटीत रेसिपी सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा.